नमस्कार. आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन आणि कार्याचा जरा सखोल आढावा घेणार आहोत. हो. आपल्याकडे त्यांच्याविषयी बरीच माहिती आहे आणि यातून मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकायचा आपला प्रयत्न असेल. म्हणजे फक्त घटनाक्रम नाही, बरोबर, तर त्यांच्या कामाचं नेमकं महत्त्व काय होतं हे समजून घेऊया. अगदी बरोबर. अहिल्याबाई होळकर म्हणजे काय, फक्त एक राणी नव्हत्या त्या, तर त्या काळातल्या एक धुरंधर प्रशासक, एक कुशल संघटक आणि समाजाच्या हितासाठी झटणारी एक दृष्टी व्यक्ती होत्या त्या. खरंय. त्यांच्या कारभाराचे अनेक पैलू आहेत जे आजही अनुकरणीय वाटतात. तर मग सुरुवात त्यांच्या जडणघडणीपासूनच करूया. 31 मे 1725 चौंडी गावात जन्म. हो, अहमदनगर जिल्हा. वडील माणकोजी शिंदे म्हणजे तसे साधारण पाटील, पण म्हणतात की अहिल्याबाईंमध्ये लहानपणापासूनच एक विलक्षण बुद्धिमत्ता होती आणि धार्मिक वृत्ती पण. हो, अगदी. आणि त्यांचं शिक्षण जरी पारंपरिक असलं तरी त्यांनी वाचन, लेखन, धर्मग्रंथांचं ज्ञान यात त्या म्हणजे खूपच पारंगत झाल्या होत्या. हीच जी ज्ञानाची आवड होती आणि नैतिकतेची जाणीव ती त्यांच्या पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरली असं दिसतं. म्हणजे संत वाङ्मय, रामायण, महाभारत याचा प्रभाव? हो, त्याचा प्रभाव त्यांच्या विचारांवर अगदी स्पष्ट दिसतो. त्यांची जी निर्णय क्षमता होती, धार्मिक आस्था होती, त्याचं मूळ मला वाटतं इथेच असावं. पुढे मग मल्हारराव होळकरांचे पुत्र खांडेराव यांच्याशी विवाह झाला, पण इथून पुढे त्यांच्या आयुष्याला जरा अनपेक्षित वळण लागले. हो ना, म्हणजे 1754 मध्ये खांडेराव लढाईत मरण पावले आणि मग 1766 मध्ये सासरे मल्हारराव होळकर यांचंही निधन झालं. म्हणजे एका पाठोपाठ एक मोठे आघात होते हे. खरंय, खूप मोठा धक्का. आणि याच परिस्थितीत म्हणजे 1767 पासून त्यांनी स्वतः राज्यकारभाराची सूत्र हातात घेतली. ही जबाबदारी अचानक आलेली आणि प्रचंड आव्हानात्मक होती खरं तर. नक्कीच. पती आणि इतके अनुभवी सासरे, त्यांच्याशिवाय एका महिलेनं राज्याची धुरा सांभाळणं हे त्या काळात सोपं नव्हतं. अजिबात नाही. पण त्यांनी इंदोरची गादी केवळ सांभाळली नाही, तर तिला एका नव्या उंचीवर नेलं असं म्हटलं पाहिजे. त्यांनी प्रशासनासाठी महेश्वरला जास्त पसंती दिली असं ऐकतो आपण. हो. आणि त्यांच्या कारभाराबद्दल नेहमीच म्हणजे न्यायप्रियता आणि प्रजेचं हित जपण्याची वृत्ती याचा उल्लेख असतो. हे त्यांनी प्रत्यक्षात आणलं कसं असेल? याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचा दरबार. त्या स्वतः लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या, न्याय निवाडा करायच्या. अच्छा. प्रशासनात त्यांनी अनेक सुधारणा केल्या, म्हणजे शेतकऱ्यांवरचा कराचा बोजा कमी करणं असेल, व्यापाराला प्रोत्साहन देणं असेल. महत्वाचं म्हणजे त्यांनी आपलं प्रशासन लोकाभिमुख ठेवलं. त्यांची भूमिका फक्त शासकाची नव्हती, तर एका पालकासारखी होती असं जाणवतं. आणि राजकारभारासोबतच त्यांचं देशभर पसरलेलं धार्मिक आणि सामाजिक कार्य आहे ते तर खरंच थक्क करणार आहे. हो हो. काशी, गया, अयोध्या, सोमनाथ, रामेश्वर, बद्रीनाथ, कितीतरी ठिकाणं. यादी खूप मोठी आहे. इथे त्यांनी घाट बांधले, मंदिरं बांधली, धर्मशाळा उभ्या केल्या. अगदी. हे फक्त एक धार्मिक कार्य होतं की यामागे अजून काही वेगळा विचार होता? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. ही जी बांधकामं आहेत ना, ती केवळ धार्मिक श्रद्धेतून नव्हती असं मला वाटतं. अच्छा. भारतभर पसरलेल्या या कामांमधून एक प्रकारे काय म्हणतात त्याला, सांस्कृतिक एकात्मता साधण्याचा तो एक प्रयत्न होता. हा, बरोबर. वेगवेगळ्या भागांतील लोकांना एकत्र आणणारी ती एक साखळी होती आणि यातून त्यांनी होळकरशाहीची नैतिक सत्ता आणि प्रतिष्ठाही वाढवली. म्हणजे एक प्रकारची सॉफ्ट पॉवर. अगदी तसंच. हे एका अर्थाने सॉफ्ट पॉवरचं उदाहरण म्हणता येईल आपल्याला. म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय कामांपलीकडे जाऊन एक व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका त्यांनी बजावली असं म्हणायला हवं. हो. आणि विद्वांसाठीची त्यांची धोरणं, स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी जी पावलं उचलली त्याबद्दलही ऐकायला मिळतं. निश्चितच. त्या काळात विधवांचे प्रश्न खूप बिकट होते. अहिल्याबाईंनी त्यांच्यासाठी केवळ सहानुभूती नाही दाखवली, तर त्यांच्या सन्मानाने जगण्याची सोय केली. समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांना आधार देणं हा त्यांच्या प्रशासनाचा एक महत्वाचा भाग होता. खरे. सुमारे 30 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जे सामाजिक आणि धार्मिक कार्य केलं ते त्यांच्या राज्याच्या सीमांपुरता मर्यादित नव्हतं. हे विशेष आहे. 13 ऑगस्ट 1795 महेश्वर येथे त्यांचं निधन झालं, पण त्यांचं कार्य आजही म्हणजे जिवंत आहे. हो. इंदोरचं विमानतळ, विद्यापीठ, अनेक संस्था त्यांना त्यांचं नाव दिलेलं आहे. ही फक्त एक आठवण आहे की त्यांच्या कामाचा प्रभाव आजही जाणवतो. काय वाटतं? नाही, नक्कीच प्रभाव जाणवतो. त्यांनी घालून दिलेले जे प्रशासकीय आणि नैतिक आदर्श आहेत ते आजही तितकेच महत्वाचे आहेत. एक महिला शासक म्हणून
त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि राजाशाहीत सुद्धा लोककल्याणकारी राज्याचा एक उत्तम नमुना त्यांनी सादर केला. त्यांची न्यायप्रियता, त्यांची दूरदृष्टी आणि प्रजेबद्दलची तळमळ यातून शिकण्यासारखं खरंच खूप काही आहे. तर अहिल्याबाई होळकर म्हणजे केवळ एक ऐतिहासिक नाव नाहीये, तर कुशल प्रशासन, सामाजिक बांधिलकी आणि दृढ नैतिकेचं प्रतीक आहेत त्या. त्यांच्या जीवनातले अनेक पैलू आपण आज थोडक्यात पाहिले. हो, आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. बोला. आजच्या काळात जिथे प्रशासकीय आव्हानं आणि सामाजिक प्रश्न खूप गुंतागुंतीचे झाले आहेत, तिथे अहिल्याबाईंच्या त्या साध्या, सरळ पण प्रभावी न्याय आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनातून आपल्याला काय घेता येईल? त्यांची तत्त्व आजच्या प्रशासनाला मार्गदर्शक ठरू शकतील का, याचा विचार करायला हवा.